जय जिजाऊ जय शिवराय। तर मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आम्ही जिंजुर्डे ह्या यूट्यूब चॅनलवर। तर बघा सकाळी सकाळी सगळ्यांना गुड मॉर्निंग। आणि सकाळचं काम आहे तर सगळ्याचं काम चालूच राहतं। तर सगळं काम म्हणजे मम्मीचं हे धुणं भांडी ते तर आवरलंच आणि सकाळी सकाळी सगळं काम आवरलं। तर तुम्हाला माहीतच होतं की माझ्या बहिणीचं लग्न म्हणजे आधीचं लग्न झालं आणि त्या दिवशी ती आली पण होती। तर आज तिला जायचं पण आहे म्हणजे त्यांच्या घरी। तर मग जायचं म्हणलं मग आता पाठीचा त्याचा स्वयंपाक करावाच लागतो। तर तीच सुरुवात करायची त्यात आपल्याला म्हणजे पुरणपोळीचा स्वयंपाक राहतो। तर त्या स्वयंपाकाला मम्मी त्या लागणारच होत्या। तर म्हटलं मग एकदा सकाळी सकाळी कसं थोडासा नाश्ता केला ना मग बरं राहतं। तर आता आधीला जायचंय आज आणि बाकीचं तेच चालू आहे। मग आता मम्मी ते लागलेलं आहे पुरणपोळी स्वयंपाकाला। तर म्हणलं मग तरलो मी माझी मावशी मुलगी आत्या ते आहे। तर आत्याला म्हणलं थोडासा कांदा कापा। तर आता मी बनवणार आहे पोहे। तर बघा तर सकाळी सकाळी गडबड आपली कोणती नाश्त्याची। तर म्हणजे आता तुम्हाला मी सांगितलं की आता आज आमच्या आधीला जायचंय तिच्या इकडं म्हणजे तिच्या गावाला। तर नवरी वाटी लावायचं म्हणजे मग कसं सगळं स्वयंपाक ते करायला होतो। तर मम्मी त्यांचं चालू होतं पाठीचं। तर मग म्हटलं त्या स्वयंपाकाला भरपूर टाईम लागत। तर लोक आम्ही खायला पोहे करतो। तर सगळे लहान लहान पोर होते परी ते सकाळी सकाळी सगळ्यांना म्हणजे भूक लागली। म्हटलं मग चला आता सकाळी सकाळी पोहे करू आपण नाश्त्याला। तर हे आता भात चालू होतो नाश्त्याला पोहे करायचे। तर आता बाकीचे सगळेजण येतीलच पोहे खायला। तर सकाळी सकाळी पोहे पण केले आणि आता सगळेजण बसलेले पोहे खायला। तर हे आमच्या आत्या मी तुम्हाला सांगितलं होतं मोठ्या आत्या। इकडं मई परी छोटी इकडं वहिनी आणि इकडं भैया ते बसलेले पोहे खायला। तर शंभू पण बसलेला आहे। शंभू पोहे खाल्ले हा। तर बघा शंभू कसा लाजतो। तर सकाळीच हा 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 मामन ती सगळेच लाजते व्हिडिओ मध्ये। तर सकाळी सकाळी सगळ्यांचा मस्त असं नाश्ता चालू आहे पोह्याचा। तर सकाळी सकाळी आता पोहे बे खाऊन सगळेजण रेडी झालेले। कारण की सकाळी सकाळी थोडंफार नाश्ता असला का मग एकदम भारी वाटतं। आणि आता इंडिया तर लागलेलं आहे स्वयंपाकाला कारण की पाठी पण द्यायची राहती आणि आज पाहुणे पण येणार आहे। तर मग पुरणपोळी स्वयंपाक राहतो आणि मम्मी त्या आता किती गावाच्या स्वयंपाकाला लागल्या त्या। तर आता पाहुणे येतील आणि मग पाहुणे आल्याच नंतर काय मग पटापट आवरून जेवण बिवणं झाले का लगेच मग निघतील। कारण की आधीच त्यांच्याकडे आज सत्यनारायण आहे आणि सत्यनारायण असल्यामुळे मग लवकरच जावं लागतं। तर आता पाहुणे पण आलेले आणि स्वयंपाक पण झाला। तर आता ताट पण केले आणि लगेच कार्तिक आणि दादा त्यांना नेणार आहे। दमन जा रे ताट घेऊन तांदळच भात तू एकटी करून खाय। चलो तो गेल द्यायला कानाचा पदर पुढं करी व्हिडिओ करू राहिली आता चांगला ते काय मागणी पुढं खायला साडी तर 2 पाच मध्ये धरावे बोलली खाली हळदी कुलावतीचे दोन्ही का आता सगळे तर आता गेलेली आधी आणि आता शंभूचा आणि परीचे कसे भांडणं चालले। कारण की सगळेजण पाहुणे गेले आणि शंभूला आणि परीला पण करमत नाही। तर खरं खास आम्हाला पण करमत नव्हतं कारण की आधी गेली। तर आता मम्मी त्यांचं झालेलं आहे भांडी बिंडी घासून। कारण की आता म्हणजे चालू होतं त्यांची कामं आणि हे आता दोघी पण कामं करून राहिल्या। होय ना कपडे घडे घालतं काय आधी गेलीत करमत नाही का। सगळे गेले मई गेली आत्या गेल्या सगळे गेले करमत नाही आता। बरं आता राहिलो आता आपणच
हा ना मग बरं आहे ना. शंभू परीचं पाना कसं चालू आहे आता. शंभू पण झोपेतून उठला, परी पण. शंभू मावशी कुठे गेली? हा परी मेव कुठे आपली? मावशी कुठे परी? तर खरं खास कसं राहतं म्हणजे कोणत्या पण मुलीचं असं राहतं की लग्न झाल्याच नंतर 2-3 दिवस आलेच नंतर जावंच लागतं. तर आज आमच्या आधी पण गेलेली आहे आणि लग्न होऊन चांगलं 5-6 दिवस झाले. कारण की आज सगळे पाहुणे पण गेले. माझी मोठी बहीण होती मई मालगावला दिलेली, ती पण गेली आणि आत्या पण गेल्या. तर आज आमचं घर पूर्ण खाली खाली झालेलं आहे कारण की आज सगळे पाहुणे गेले आणि राहिलं होतं फक्त शंभू आणि मीच आणि बाकीचे आमचे घरचे मेंबर. तर आज म्हणजे कर्माला पण 4 वाजले आणि सत्यनारायण असल्यामुळं तिथं लवकरच जावं लागलं कारण की 1 वाजताच आपले पाहुणे गेले होते. तर शंभू परी मी बसले होते. तर म्हणजे आधी पण गेली आणि मम्मी त्यांचं पण चालू होतं काम. तर मम्मी त्यांचं पण काम झालं आणि आता आधी गेलेली. तर कोणाला करमणार म्हणजे असं करमत पण नाही. तर सगळेजण बसलेले होते. तर आता शंभू पण खेळायला लागलेला आहे कारण शंभूची पण झोप झाली होती. तर आता शंभू पण उठला आणि आमचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.